मृदगंध या इंदिरा संत यांच्या ललित लेख संग्रहातून कर्मभूमी आणि स्वप्नभूमी नावाचा लेख. माणसाला सर्वसाधारणपणे स्थलांतर आवडत नाही. एका गावात जर आपले चांगले चालले असेल, कुटुंबात समाधान असेल, तर आपण विनाकारण दुसऱ्या गावाच्या शोधार्थ निघत नाही, आवडतच नाही. खेडे, गाव, शहर ज्यात आपण राहत असू ते त्याच्याशी आपण निगडीत होऊन जातो. तिथल्या मातीशी, निसर्गाशी, माणसांशी आपण जिव्हाळ्याच्या बंधाने बांधले जातो, तृप्त असतो. मी या सुखद अनुभवाने समृद्ध आहे. मला आठवते तेव्हापासून तवंदी आणि बेळगाव इथे माझे शाळेचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दिवस गेले. ही दोन्ही गावे मला कर्मभूमी आणि स्वप्नभूमी सारखीच होती. येथेच मी वाढले. इथल्याच हिरव्या डोंगर दऱ्यांचे आणि लाल मातीचे संस्कार घेतले. ज्याला कर्नाटकी वळण म्हणतात ते मला इथेच मिळाले. साळ, ढाळ, मोकळे वागणे आणि सर्वात सामावून जाण्याची ओढ असणे हे वळण याच दोन्ही गावांचे. हे माझे घर असे म्हणण्याऐवजी हे आमचे घर असे बोलणे तोंडी बसले. तवंदीची खेडवळ राहणी, बेळगावातील प्रसिद्ध डास आणि प्रत्येकाच्या अंगणातील 80 फुटांइतक्या खोल विहिरी यांच्याविषयीही ममता वाटू लागली. खोल तळाशी तळहाताकडे काळे भिंग दाखवणाऱ्या विहिरीतून रणगाड्यांवरून घागरीने पाणी ओढणे मजेचे वाटू लागले. आम्हा मुलींना कधी फिरायला म्हणून जाणे माहीत नव्हते, पण दर संकष्टीला आर्गन तळ्यावरील गणपतीला घरादाराबरोबर निघालो की दर्शनापेक्षा त्या प्रचंड वृक्षांनी आखलेल्या तळ्यावरच रमत असू. हनुमान जयंतीला घुमट मळावरील मारुतीला जाताना त्या माळाच्या टेकडीच्या माथ्यावरील तळ्याभोवती पाय सावकाश चालत हॉक्सिन डेपोकडच्या मैत्रिणीकडे जाताना प्रचंड वृक्षांच्या कमानी खालून जाणारा खानापूर रस्ता आम्हाला वेड लावून जात असे. पण स्वप्न कधीतरी संपतेच. तसेच माझे झाले. पुढील शिक्षणाकरता मी नंतर पुणे, कोल्हापूर इथे स्थलांतर केले. कोल्हापूरचा मला फारसा लळा लागला नाही, कारण मी कॉलेज आणि घर या पलीकडे कुठे मोकळेपणाने गेलेच नाही. रंकाळा आणि संध्यामठ दुरूनच बघितला. कोल्हापूरचा निसर्ग जरी असा माझ्यापासून दूर राहिला तरी त्या काळातील 2 आठवणी म्हणजे कोल्हापूरने मोठ्या प्रेमाने मला दिलेला नजराणा असे मी समजते. 2 अगदी खासगी अशा मैफिलीचा तो नजराणा. बाबुराव जोशी यांच्या बोलण्यावरून आम्ही दोघी गाण्याच्या एका कार्यक्रमाला गेलो. लहानसाच सोपा, एका शुभ्र गादीवर बसलेले सवई गंधर्व, देखणे गोरेपान, मागे 2 विनम्र तरुण, शेजारी तबला आणि पलीकडे त्यांच्याकडे एकाग्र नजरेने बघत मांडी घालून बसलेले बालगंधर्व. 2 सौंदर्य, 2 स्वरलावण्ये आणि 2 सौजन्ये यांची युती बघायला मिळाली. हे काय थोडे झाले? समोर श्रोते मोजकेच. जाणकार आणि घरच्या मंडळींत मी आणि ताई 2 चिजा म्हणून सवाई गंधर्व थांबले. मग बालगंधर्वांना कुणी अत्यंत नम्रपणे म्हटले, आपण नाही देवा, यांच्यापुढे नाही देवा, असे म्हणत सवाई गंधर्वांना त्यांनी हात जोडले. तेव्हा जो एक भक्तिभाव त्यांच्या त्या नमस्कारातून, त्यांच्या डोळ्यांतून आणि त्यांच्या ओठांतून उमटला त्याने माझे मन दिपून गेले आणि तितक्याच सहज रम्यतेने त्यांच्याकडे पाहून सवाई गंधर्वांनी आदरपूर्वक स्मित केले. ते पाहून धन्य वाटले.
अशीच एक छोटी मैफल ऐकायला ना अशीच एक छोटी मैफल ऐकायला ना सी फडके यांच्याकडे आम्ही दोघी गेलो होतो. आम्हाला जायला जरा उशीरच झाला होता. माडीवरच्या सोफ्यात आप्पांचे मित्रमंडळ बसले होते. सतेज सावळ्या हिराबाई समोर तंबोरा घेऊन बसल्या होत्या. पांढरे शुभ्र रेशमी पातळ, केसात मोगऱ्याची माळ, कानात मोत्याच्या टपोऱ्या कुड्या आणि त्यांचे ते विलक्षण पाणीदार डोळे. त्यांचा यमन म्हणून झाला होता आणि त्यांनी सुरू केले अधीर मन बावरे हे नाट्यगीत. ते गाणे, ते रूप, त्यांच्यासमोर ताटात शीख भरून ठेवलेली मोगऱ्याची फुले, त्या रूपाचा, स्वराचा आणि भावबंधाचा, सुगंधाचा आणि शुभ्र रंगाचा तो संगम मी कधीही विसरणार नाही. कोल्हापूरच्या मुक्कामातील या 2 आठवणी मला नेहमी आठवतात. मला आकाशात कधी कधी कोवळी चंद्रकोर दिसते, कधी गुरु शुक्राची युती दिसते आणि त्या कर्मभूमीतील ही 2 स्वप्ने त्यांना सामोरी जातात. यापूर्वी मी शिक्षणासाठी पुण्याला स्थलांतर केले होते. वसतिगृहात राहणाऱ्या माझा पुणे शहराशी कधी फारसा संबंध आला नाही. फडक्यांचा वाडा, नाना वाडा, नातूंचा वाडा असे मोठे मोठे वाडे आणि रस्त्यावरचे आयताकृती बांधलेले पाण्याचे हौद हे मला फार नवीन होते. गावात ओळखीचे कुणी नसल्याने माझे मन गुंतले ते फर्ग्युसनच्या टेकडीत, कालव्याच्या एकाकी पण गोड अशा रस्त्यात, दुरून दिसणाऱ्या पर्वतीत, कालव्यापलीकडील बाभुळबनात आणि जंगली महाराजांच्या परिसरातील वृक्षराजीत, स्टेशन बाजूचा दोन्हीकडून बुचाची ओघळलेली फुले पांघरून राहिलेला मोठा रस्ता किती चालावा तितका थोडाच. माझ्यापुरते हेच माझे पुणे होते, एक स्वप्न. यानंतर जे स्थलांतर केले ते मुंबईला. हे स्थलांतर आम्हा दोघांचे दादर विश्रामात आमचे घर, किंग्ज सर्कलकडे जाऊन ट्राममध्ये बसून मुंबई नगरी बघणे ही आमची चैन. कॅडल रोड, माटुंगा रोड या वृक्षाच्छादीन रस्त्याने फिरायला जाणे ही गोष्ट फार आवडीची. मी समुद्र इथेच प्रथम पाहिला. त्या माहीमच्या किनाऱ्यावर काळोखात चांदण्यात सूर्योदयावेळी समुद्राच्या भरती ओहोटीचे दर्शन किती घेतले याचा हिशेब नाही. आणखी एक आमचा छंद होता. हिंदू कॉलनीतील टू लेट अशी पाटी असलेले घर आपण घेणार आहोत अशी स्वप्ने बोलणे, कारण आम्ही 2 खोल्यांच्या घरात राहत होतो. अशी ही माझी स्थलांतरे. म्हणजे आपण कितीही स्थितिप्रिय असलो तरी आपल्याला जवळ दूरच्या गावात तंबू ठोकावे लागतातच. कधी भावनिक ऋणानुबंधाने तर कधी चरितार्थाच्या पाठीमागून. कोकणपट्टीतील निसर्गसुंदर गुहागरची समुद्रवेडी मुलगी लग्नानंतर पतीबरोबर जालंधरला जाते. तो परदेश, परभाषा, परक्या लोकरीती यांना ती जवळ करते. गुहागरच्या समुद्र लाटांऐवजी आता मोहरीच्या शेतातील पिवळ्याजर्द लाटांवरून आपली स्वप्ने तरंगत सोडते. आपली कर्मभूमी ती आपली स्वप्नभूमी समजते. चिमुकल्या परीट पक्षासारखी ती 2-4 हजार मैलांवरून आमच्या परसात येतो. तो 2-4 हजार मैलांवरून आमच्या परसात येतो. भांडी घासण्याच्या जागेतील ओलीत अळूच्या खाचरात उतरतो. पटपट शेपटी आपटत, पाने पुढे मागे करत अगदी सुखात हिंडत असतो. त्याला हे स्थलांतर किती सुखावं वाटत असेल तोच जाणे. चिमुकल्या जीवांची कितीही पंखपीठ. मुंबईहून माझे पुन्हा स्थलांतर झाले.
ते परतीच्या प्रवास रेषेत मुंबई पुणे बेळगाव असे आता बेळगावी ध्रुवपद मिळालेले. कधी निमित्ताने मुंबई पुण्याला गेले तर तिथे आता माझी मुंबई माझे पुणे नसते. काळाने त्यांना किती बदलून टाकलेले असते. मुंबईचा महासागर केविलवाणा दिसतो. माझे ते रस्ते आता ओळखतही नाहीत. आणि सुखासीन ट्रामऐवजी इतक्या प्रकारची वाहने कर्कश आवाज करून रस्त्यातून धावतात की बघून घुसमटायला होते. पुण्यातील बाबूळ बंद गेले, जंगली महाराजांचा महारस्ता झाला, हौद गेले, वाडे गेले, उंच उंच इमारती आल्या. पर्वतीच्या टेकडीवरही मोहळासारखी झोपडपट्टी धरलेली बघून खिन्न वाटते. द्वंद्व युद्धात पराभव होऊन निसर्ग मागे मागे जातो आहे असे वाटते. ही ती माझी गावे नव्हेतच. पण बेळगाव तरी कुठे? ते बेळगाव आहे. लाल माती कुठे आहे कुणास ठाऊक. तो वृक्षशोभित खानापूर रस्ता, माल भरलेले ट्रक आता त्याचा आस्वाद घेत आहेत. चालणेच मुश्किल. वर हिरव्या कमानीकडे पाहत रमले तर गाडीचे चक्र क्षमा करणार नाही. तवंडीचे तर काय. कधी एकदा गेले तो आमचा राहता वाड्याच्या उघड्या भिंती दिसल्या. अजून त्यांच्यावरील जळिताचे डाग गेले नाहीत. वाड्याच्या जमिनीवर शेणी थापल्या होत्या, उकिरडे केले होते आणि भिंती खणून माती नेल्याच्या खुणा दिसत होत्या. दरवाजाची दगडी कमान दगडांनी बुजवून टाकली होती. माझ्या सर्व स्वप्नभूमींची रणभूमी झाली होती की काय असे वाटते. पण अधूनमधून गावातून जाऊन यावे असे वाटते. गावे आपली उरली नसतील, पण जी माणसे तो निसर्ग स्नेहभावाने आपल्याशी बांधला गेला त्यांच्यासाठी तरी जायला हवे. आता ताई नाहीतरी पुण्याला जायला हवे. पोहरचमध्ये अजून झोपाळा आहे. सदाफुलीसारखी हसतमुख रेखा आहे. ती मला कोकणचे पदार्थ करून वाढण्यास उत्सुक आहे. शालिनीबाई आहेत. जीवाभावाच्या साहित्याच्या आठवणींच्या तासनतास त्यांच्याशी गप्पा करायच्या आहेत. त्यांच्यासाठी नको जायला? मुंबईच्या रणक्षेत्रातही केव्हा तरी उतरायला हवे. तिथे केव्हापासून माझ्याकडे राहायला या म्हणून आग्रह करणारी प्रेमळ वासंती आहे. श्री पू आणि विमलाताई यांचे खडे निमंत्रण आहे. सौमाई आणि वाल यांच्याकडे तर माहेरी बोलवल्यासारखे आमंत्रण आहे. या सर्वांच्या सहवासात किती आनंद होणार आहे. खरेच एकदा मुंबईला जायला हवे. हरवलेला तो निसर्ग आज तेव्हाच्या भावना दाखवू शकत नाही, पण आपल्याला त्याच्याबद्दल वाटते ना, तर आपण का त्याच्या पाशी जाऊ नये. मुंबईचे गढूळ आभाळ, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचा परिसर, बेळगावचे ते अर्गन तळे आणि घुमटमाळाचा मारुती, तवंडीचा हिरवा जांभळा डोंगर यांच्यापाशी देखील जावे असे वाटते. काळाप्रमाणे सर्व बदलत गेले तरी त्याला बुजायचे टाळायचे काय कारण. आपले भावबंध आणि आपली निसर्गाची ओढ काही त्यामुळे नाहीशी होत नाही. त्या ओढीचा सन्मान करायला हवा. या गावांना, या स्वप्नभूमीला एकदा जाऊन यायलाच हवे. इंदिरा संत यांचा कर्मभूमी आणि स्वप्नभूमी हा ललित लेख इथे समाप्त.